दत्तात्रे देव देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। सदानंदीचा उदयोस्तु। बोल भवानी माता की जय। श्री योगेश्वरी माता की जय। लक्ष्मी रमण गोविंदा गोविंदा। अत्यंत सुंदर असं आत्म्याचं वर्णन आणि इतक्या साध्या सोप्या रूपकाने दासोपंतांनी आम्हाला दिलेलं आहे ह्याच्यामध्ये आजच्या पदामध्ये। स्वतःचं रूप, स्वतःचं वागणं, स्वतःचं अंतरंग तपासून पाहण्याची किंवा ते उच्च कोटीला पोचलंय असं स्वतःच बघण्याची एक मनीषा आहे। मी माझ्यामध्ये हा झालेला बदल कसा बरं बघेन, तो माझ्यातला बदल कसा असेल, तो कसा दिसेल, हा बदलच मुळात काय आहे, या संबंधाने दासोपंत मोठं सूचक बोलतायत। आपण आधी पद बघूया, त्याचं अभिवाचन मी आधी करते आणि मग आपण निरूपणाकडे जाऊ। पण अत्यंत सूक्ष्म, फार विवरण करण्याची गरजच वाटत नाही, इतकं साधं सरळ सोपं पद आहे। पुन्हा तेच की आपली बोली भाषा बदलली आहे आणि त्यामुळे व्यवहाराची आपली प्रमाण भाषा आणि तत्कालीन दासोपंतांची जी आजची पदातली भाषा आहे ती कदाचित त्यांची तत्कालीन बोली भाषा, व्यवहाराची भाषा असली पाहिजे। आणि त्यामुळं त्या लोकांच्या आपसातल्या वर्तनासाठी, व्यवहारासाठी ज्या भाषेचा उपयोग होत असे तितक्या साध्या सोप्या भाषेत दासोपंत व्यक्त होतात असं मला वाटतं। अर्थात हा काळाचा परिणाम आहे। 400 वर्षानंतर, जवळजवळ आता 450 वर्ष होऊन गेली, त्यानंतर भाषेमध्ये बदल होणं, व्यवहाराच्या भाषेमध्ये बदल होणं हे खूप साहजिक आहे। पण त्या भाषेची जोड त्यांनी घेतली, वापरली, आधार घेतला, त्याचं कारण मुळात हेच आहे की मला पुन्हा तेच वाटतं की ती व्यवहाराची भाषा असली पाहिजे आणि म्हणून साध्या सोप्या व्यवहाराच्या बोलीमध्ये दासोपंत अभिव्यक्ती करतात असं मला वाटतं। पद बघू आपण। श्रवणी आनंदो माये, श्रवणी आनंदो माये, नयनी तो कैसा पाहे, नयनी तो कैसा पाहे। पदाची ही जी चाल आहे ती पारंपरिक नाही। पारंपरिक उपासनेमध्ये हे पद म्हटलं जात नाही। श्रवणी आनंदो माये, श्रवणी आनंदो माये, नयनी तो कैसा पाहे, नयनी तो कैसा पाहे। आणिता गुणासी नये, आणिता गुणासी नये, आत्मा वो माझा सय्ये, आत्मा वो माझा सय्ये, श्रवणी आनंदो माये, नयनी तो कैसा पाहे। आणिता गुणासी नये, आणिता गुणासी नये, आत्मा वो माझा सय्ये, श्रवणी आनंदो माये। काय मी करू वो आत्मा
काय मी करू वो आता मन वेधले श्री दत्ता. काय मी करू वो आता मन वेधले श्री दत्ता. वयसरली सरिता वयसरली सरिता अर्थ काम हे ध्याता ध्याता. अर्थ काम हे ध्याता ध्याता. श्रवणी आनंदू माये श्रवणी आनंदू माये. नयनी तो कैसा पाहे आणिता गुणासी नये. आत्मा वो माझा सय्ये श्रवणी आनंदू माये. अरि मित्र समझाले अरि मित्र समझाले देह हे निदान आले. अरि मित्र समझाले देह हे निदान आले. दिगंबरू कवणे काळे दिगंबरू कवणे काळे. देखतील हे माझे डोळे देखतील हे माझे डोळे. श्रवणी आनंदू माये श्रवणी आनंदू माये. नयनी तो कैसा पाहे आणिता गुणासी नये आणिता गुणासी नये. आत्मा वो माझा सय्ये श्रवणी आनंदू माये. नयनी तो कैसा पाहे नयनी तो कैसा पाहे नयनी तो कैसा पाहे. श्रवणी आनंदू माये नयनी तो कैसा पाहे आणिता गुणासी नये. आत्मा वो माझा सय्ये. स्वतःला खूण पटलीये बरं का. म्हणजे कळलंय जाणवलंय ज्ञान झालंय भान आलंय. कोणत्या गोष्टीचं की आत्मा असं दाखवता येत नाही. त्याला स्वरूप नाहीये. तो आकारहीन आहे तो विकारहीन आहे. त्याचं रूप दाखवता येत नाही. आणि त्याला गुणासी आणता येत नाही. म्हणजे काय माया गुणासी आणता येते ब्रह्मगुणासी आणणं मोठं कठीण आहे. आत्मा गुणासी आणता येत नाही. आत्म्याचे गुण आत्म्याचं रूप आत्मा दृश्य अदृश्य या सगळ्याची चर्चा एका ओळीत त्यांनी केली. श्रवणी आनंदू माये. मधुर गीत ऐकलं की मोठा आनंद वाटतो. खूप छान वाटतं. एखादा शास्त्रीय संगीतातला राग आहे सुंदर ठाय लयीतली बंदिश झालीये त्याच्यानंतर मग द्रुत लयीतला ख्याल झालाय बडा ख्याल नंतर छोटा ख्याल सुंदर त्याच्यानंतर दुपटी तिपटी चौपटीत जाणारा तराणा गायला गेलाय. अत्यंत अप्रतिम असं गायन आहे. श्रवणी आनंदू माये. श्रवणाचा आनंद घेताना नाद ऐकायला येतो आणि हा नाद ऐकल्याच्या नंतरचा जो आनंद आहे त्याला आपण श्रवणाचा आनंद म्हणतो. तो कोणत्या इंद्रियांनी आपण घेतो तर तो कानांनीच घेतो. दासोपंत या ठिकाणी छोटीशी चिमटी काढतायत. एक मेख मारली आहे त्यांनी. गंमतशीर आहे पण ओळखीची आहे परिचयाची आहे. काय आहे ते असं म्हणतात श्रवणी आनंदू माये नयनी तो कैसा पाहे. श्रवणाचा आनंद आहे
तो आनंद डोळ्यांनी कसा पाहता येईल? किती सोपं आहे बघा, सांगा. किती साधा तर्क आहे. तुमच्या आमच्या रोजच्या दैनंदिन जीवनातला हा अनुभव आहे, हा तर्क आहे. पण आपण हा तर्क वापरतो का? हा तर्क आपण वापरत नाही. आणि संत अशा प्रकारचा तर्क वापरून इतकी सोपी उदाहरणं आम्हाला देतात. ते असं म्हणतात, श्रवणी आनंदू माये, नयनी तो कैसा पाहे. खरं सांगू का बाई, माय, सखे, ही खरं म्हणजे विरहिणी आहे बरं का. सखी स्वतः दासोपंत स्त्री होऊन बोलतायत. ते असं म्हणतात, स्त्री होऊन, सखे, माय, बहिणी, खरं सांगू का तुला, इतका आनंद येतोय ना हा मधुर नाद ऐकताना. खूप आनंद होतोय. त्याचा आनंदच निराळा आहे, तो वेगळा आहे. पण नयनी तो कैसा पाहे, श्रवणाचा आनंद डोळ्यांनी कसा बघता येईल? खचितच नाही. श्रवणाचा आनंद तो श्रवणेंद्रियाने घ्यावा, तो कानांनी ऐकावा. बरं, डोळ्यांना तो दिसत कसा नाही? डोळ्यांना ऐकू येत नाही. डोळे श्रवणानंद पाहू शकत नाहीत. आणि दासोपंत इथे हा तर्क वापरतात. ते म्हणतात, श्रवणी आनंदू माये, नयनी तो कैसा पाहे. माय, सखे, श्रवणाचा आनंद मोठा मधुर आहे, स्वर्गीय आहे, अलौकिक आहे, अद्भुत आहे, मोठा आनंददायी आहे. पण हा आनंद डोळ्यांनी पाहता येईल का, असा प्रश्न उपस्थित केलाय तिने. तर त्याचं उत्तरही त्याच्यामध्ये अनुसूती आहे. खरं म्हणजे तर नाही. श्रवणाचा आनंद डोळ्यांनी पाहता येणारच नाही. ते डोळ्यांचं कामच नाहीये. ते काम कोणाचं आहे? श्रवणेंद्रियाचे. ते काम कानाचं आहे. आणि हा आनंद कान घेता आहेत, पण डोळ्यांना कसा पाहता येईल तो? खचितच नाही, नक्कीच नाही. डोळ्यांना तो आनंद पाहताच येणार नाही. आणि मग दासोपंत पुढे लगेच हे रूपक सांगून, हा दृष्टांत देऊन पुढे म्हणतात, आणि त्या गुणासी नये, आत्मा वो माझा सय्ये. सजना सय्या, तसा माझा आत्मा आहे म्हटलं तरी तो गुणाला येत नाही. तो गुणात लिप्त होत नाही. ते गुणात त्याचं रूप गुण जरी दिसत असलं, वाटत असलं, तरी सुद्धा तो माझ्या देहात आहे. देह हा रूप आहे. देहाची वृत्ती, देहाचं चलनवलन, देहाचा आहार विहार, देहाचं आचरण हे गुणात लिप्त आहे. पण छे, आणि ता गुणासी नये, आत्मा वो संये. खरं सांगू का बाई, हा आत्मा मात्र गुणाला यायचा नाही. तो गुणात येत नाही. गुणातीत असलेला तो आहे. तो गुणाला स्पर्श करत नाही, असा आत्मा आहे. पण पुढे ते व्यक्त करतात की असा जर आत्मा आहे, तो जर निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो गुणलिप्त नाही, तो गुणयुक्त नाही, तर तो गुणातीत आहे. तर काय मी करू हो आता? मग आता मी काय करू? काय करू? कशासाठी काय करू? तर पुढे दासोपंत सखी असं म्हणते, काय मी करू वो आता, मन वेधले श्री दत्ता. म्हणायचं असं आहे की हे सगळं खरंय बाई, सखे, हे मला कळलंय की आत्मा निर्गुण आहे, आत्मा निराकार आहे, आत्म्याला कुठलाही विकार नाही, आत्मा गुणयुक्त नाही, तो गुणमुक्त आहे. पण तरी बाई काय करू मी आता? मी कसं करू? काय झालंय माहितीये का तुला, की मला हे सगळं कळलंय की कानांना मधुर लागणारं गाणं डोळे पाहू शकत नाहीत,
ते त्यांचं कामच नाहीये, त्यांना ते करताच येत नाहीये, त्यांना देवानी तशी व्यवस्थाच केलेली नाहीये, हे मला कळतंय ग बाई. आणि आत्मा गुणास येत नाही, त्यामुळेच त्याची मला जाणीव झाली. पण काय करू मी आता? कारण माझ्या देहातलं हे जे मन आहे, जे 11वं इंद्रिय आपण म्हणतो, ते मन त्या श्रीदत्त मूर्तीनी माझं मन वेधून घेतलंय, आकर्षित करून घेतलंय. मला दुसरं काही सुचत नाहीये ग बाई. म्हणते खरं असं, पण संपूर्ण आयुष्याचा पट डोळ्यासमोरून जातोय. आणि सखी पुढे म्हणते, वय सरली सरिता. खरं म्हणजे आता वय संपत आलंय. वय सरली सरिता. किती समर्पक उचित अशा शब्दांची निवड कवी करतो बघा. संत कवी या ठिकाणी म्हणतो, वय सरली सरिता. सरिता यासाठी की आयुष्याचा पट हा एका जागी कधीच थांबलेला नाही कोणाच्या. कारण काळ थांबलेला नाही. काळ हा सतत बदलतोय, पुढे धावतोय. काळाची धाव ही सतत पुढे आहे, त्याची झेप चालू आहे, तो अविश्रांतपणे धावतोय. आणि म्हणून काळाला, या आयुष्याला दासोपंत नदीची उपमा देत आहेत. ते असं म्हणतात, वय सरली सरिता. माझ्या वयाची सरिता, माझ्या वयाची ही जी नदी आहे, जी अखंडपणे अव्याहतपणे खळखळत होती, वाहत होती, ती नदी आता कदाचित संपत आली आहे. म्हणजे आता वार्धक्याकडे माझं आयुष्य जात आहे. वय सरली सरिता. माझं आयुष्य आता सरत आलंय. सरली सरिता. एकतर नादानुकारी शब्दांचा वापर आणि अत्यंत योग्य, समर्पक, उचित, ज्याला आपण म्हणू चपखल. वय सरली सरिता. पण आता कुठे मला भान आलंय. वयाची ही नदी जी वाहत होती, ती आता वार्धक्याकडे झुकलीये. कदाचित ती सरेल, संपेल, आटून जाईल. अर्थ काम हे ध्याता ध्याता. कशी संपली आहे ती? वयाची नदी संपत आली, सरत आली, आटून चाललीये. पण ही वयाची नदी आटत येता येता अवघं आयुष्य मी इथपर्यंत येऊन पोचलो. पण काय केलं? दासोपंत वर्णन करतात, अर्थ काम हे ध्याता ध्याता. प्रपंचासाठी पैसा कमवणं. आणि काम या शब्दाचा अर्थ, काम प्रत्यक्ष कार्य जे प्रपंचासाठी आहे ते, आणि काम वासना, उपभोग, तृप्तीसाठी त्या कामाच्या मागे, त्या कामाचा दास होणं, इतकंच केलं. कोणाचं ध्यान केलं? तर फक्त अर्थ काम ध्याता ध्याता. या अर्थ काम ध्याता ध्याता या 4 शब्दांच्या मागे प्रचंड मोठा विचार दासोपंत सांगतात. जन्माला आल्यापासून मरेस्तोवर माणूस प्रपंचासाठी झिजत राहतो. प्रपंचासाठी पैसा, प्रपंचासाठी प्रपंचातला उपभोग, प्रपंचासाठी म्हणूनच काम काम काम, मरेपर्यंत काम. काम, काम वासना, पैसा, जीवनाचा अर्थ आणि अर्थासाठी अर्थ. पण जीवनाचा अर्थ जसा करायला हवा होता, जसा अन्वयार्थ लावायला हवा होता, तसा मात्र मी लावला नाही. तर जीवनाचा अर्थ म्हणजे केवळ अर्थ, केवळ पैसा, पैसा कमवणे, धन कमवणे, संपत्ती जमा करणे, इतकाच मी ध्यानात घेतला. आणि माझ्या आत्ता लक्षात येते की वय सरली सरिता, अर्थ काम हे ध्याता ध्याता. माझ्या प्रपंचासाठीचं काम, माझ्या प्रपंचातला उपभोग आणि माझ्या प्रपंचासाठी पैसा, आणि तोच जीवनाचा अर्थ
असं समजून मी माझ्या आयुष्याची सरिता पुढे वाहत वाहत वाहतपर्यंत ती इथवर आलीये. ती कदाचित या क्षणी संपेल, कदाचित पुढच्या क्षणी संपेल. आणि ही माझ्या आयुष्याची सरिता सरत आलीये, संपत आलीये. पण आत्तापर्यंत मात्र मी काय केलं तर अर्थ आणि काम या दोनच भोग उपभोग, पैसा कमवणे, संपत्ती कमवणे यासाठीच आणि प्रपंचाच्या भौतिक सुखाच्यासाठीच कष्टलो, कार्य केलं, सतत काम करत आले, सतत मनात इच्छा वासना बाळगली प्रपंचाची, प्रपंचातल्या सुखाची, लौकिक उपभोगाची. हे सगळं मी करत आलो आणि माझ्या वयाची ही जी सरिता आहे ती सरिता मात्र सरत आली. या श्रीदत्तानी माझं मन वेधलंय हे खरं, पण मी आता काय करू की माझ्या आयुष्याची सरिता, माझ्या आयुष्याची नदी ही वाहत वाहत संपत आली आहे आणि मी आत्तापर्यंत फक्त काम आणि अर्थ या दोनच गोष्टींच्या मागे किंवा या दोनच गोष्टींचं ध्यान करत करत हे आयुष्य संपून आलंय, संपत आलंय. हे नुसतं कळतंय, ह्याची जाणीव होते, याचं ज्ञान झालंय. आणि मग दासोपंत पुढच्या चरणामध्ये म्हणतात, अरी मित्र सम झाले. अरी मित्र सम झाले, देह हे निदाना आले. दिगंबरू कवणे काळे, देखतील हे माझे डोळे. माझी एक इच्छा आहे देवा, मी कसं व्हावं, कसं असावं यासाठी माझी एक परिसंकल्पना आहे. काय व्हावं? अरी मित्र सम झाले, समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयोः. शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. भगवद्गीता सांगते आणि तोच नेमका विचार दासोपंतांनी या ठिकाणी मांडले. अरी मित्र सम झाले, समशत्रौच मित्रेच. शत्रूला आणि मित्रांना मी समसमान दृष्टीने पाहीन. जितक्या प्रेमानं मी माझ्या मित्रांच्याकडे बघतो, माझ्या सख्यांच्याकडे बघते, कारण महिला म्हणून, स्त्री म्हणून बोलतायत दासोपंत. जितकं प्रेम मी माझ्या मुलीवरती करते, जितकं प्रेम मी माझ्या मैत्रिणींच्या वरती करते, तितकंच प्रेम मी माझ्या शत्रूवरती करावं. मला ते करता आलं पाहिजे. अरी म्हणजे शत्रू, मित्र मित्र, अरी मित्र सम झाले. असं व्हावं, अशी वृत्ती व्हावी, असा बदल माझ्यामध्ये व्हावा की समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयोः. शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. मित्रांना, मैत्रिणींना ज्या दृष्टीनं मी पाहते, मी जसं वागवते, ज्या दृष्टिकोनातून पाहते, जे प्रेम त्यांच्याबद्दल माझ्या मनात आहे, जे सख्य, जो जिव्हाळा, जी आपुलकी मित्रांच्या संदर्भात आहे, मैत्रिणींच्या संदर्भात आहे, तितकीच आपुलकी नव्हे, तेवढंच प्रेम, जिव्हाळा माझ्या शत्रूच्या बद्दलही माझ्या मनात असू दे. मला तितकी ती भावना त्यांच्याबद्दलही वाटू दे. अरी मित्र सम झाले, देह हे निदाना आले. देह रज तम सत्व या तीनही गुणांनी लय पावून अत्यंत तटस्थ झालेला आहे. देह निदाना आले, देहाला सुख दुःखाचं भान असू नये.
सुख आणि दुःख त्यांना समसमान माना. आता देह माझा संपत आलाय. वय सरली सरिता आता. आता माझं वय संपत आलंय, माझा देह संपत आलाय आणि वय निदाना देह निदाना आले. देह संपत आलाय. देह यानंतर असणार नाही. तो लय पावेल, तो संपुष्टात येईल. पंचमहाभूतांचा आहे, त्याचा लय होईल, त्याचा विलय होईल, तो मातीतच जाईल. निदान म्हणजे शेवटचा क्षण, अखेर. मृत्यूला येऊन टेकलेला आहे देह आणि आता मरण ओढवेल. दिगंबरू कवणे काळे देखतील हे माझे डोळे. आता देह संपत आलाय. मृत्यूची घटका अत्यंत समीप आलेली आहे. मला माझ्या डोळ्यांनी ती मृत्यूची घटका दिसतेय, पण मला ते बघण्याची इच्छा नाही. किंवा ते तर असूच दे, पण मला काय बघायचंय? दिगंबरू कवणे काळे देखतील हे माझे डोळे. काय बघायचंय? तर अरिमित्र समझाले. अरि आणि शत्रू आणि मित्र समसमान दृष्टीनं मी बघते आहे. अशा प्रकारची माझी अवस्था आली आहे. माझा देह तसा झाला आहे. देह मृत्यूला आलेला आहे. देह मृत्यूच्या अगदी समीप येऊन ठेपलाय. पण देवा आता एकच करा, मला एवढंच बघायचंय. दिगंबरू कवणे काळे. कोणत्या काळी, कोणत्या क्षणी माझे डोळे हे बघतील की अरिमित्र समझाले. कोणत्या काळी हे माझे डोळे पाहतील इतकंच सांगा की माझ्या मित्रांना जसं प्रेमाने मी पाहतो, त्याच प्रेमाने माझ्या शत्रूंच्या वरती माझी दृष्टी पडेल. त्याच प्रेमाने त्यांना मी पाहीन इतकंच करा. एवढंच सांगा की कोणत्या काळी माझी अशी अवस्था येईल. मी असा मित्रांशी जसा वागतो तसा शत्रूशी वागेल, तसा त्यांच्याकडे बघेल. आणि म्हणून ही अवस्था येणं हे खरंच इतकं सहज सोपं आहे का? कदापि नाही. कारण दासोपंत जे वर्णन करतायत ते वर्णन अवघ्या आयुष्याच्या साधन फलाची ही समाप्ती आहे. हे साधन फलाच्या प्राप्तीची वेळ घटका आहे. आणि दासोपंत इथे तर म्हणतायत की माझे आयुष्य संपलंय. ते या घटकेला संपेल, कदाचित पुढच्या घटकेला संपेल, पण आता मात्र आयुष्याची ही सरिता सरली आहे, संपत आली आहे. आणि म्हणून हे देवा, मी आतापर्यंत अर्थ आणि काम या दोन गोष्टींशिवाय दुसरं काहीही ध्यान केलं नाही. प्रपंचात रममाण झालो. पण देवा आता इतकंच करा, माझ्यावरती कृपा करा. देवा, आता कोणत्या काळी माझी अशा प्रकारची वृत्ती निर्माण होईल की मी शत्रूंना सुद्धा मित्रा समान बघेल. माझ्या प्रकृतीमध्ये रज तम सत्व यांचा लय होऊन माझा देह निदान पावेल, मृत्यूच्या दाढेत जाईल, मृत्यूचे क्षण जवळ करेल, मृत्यूला कवटाळेल. पण मी खरं सांगू देवा, ज्या क्षणी मी मृत्यूला कवटाळेल त्यापूर्वी मला एकच क्षण असा दाखवा माझ्या डोळ्यांनी, मी असं बघेन की अरिमित्र समझाले. पसायदान काय वेगळं मागतं हो? यालाच तर पसायदान म्हणतात. एकदाच देवा हे दान आमच्या पदरात घाला की माझ्या मनातली द्वेष वृत्ती, माझ्या मनातली इतरांच्या बद्दलची तिरस्काराची भावना, ईर्षेची भावना समूळ निघून जाऊ दे. आणि त्या ज्यांना मी तिरस्काराच्या भावनेनं पाहत होते ते सारे माझे मित्र आहेत, या भावनेने मी त्यांच्याकडे पाहीन असा काळ माझ्या डोळ्यांना दाखव. अशा प्रकारची विनम्र एक विनवणी दासोपंत या पदामध्ये करतात. सुरुवात मोठी धक्कादायक तंत्रानं, छोट्याशा रूपकानं त्यांनी केली आहे. श्रवणी आनंद माये नयनी तो कैसा पाहे, अशी सुरुवात करतात ते
की श्रवणाचा आनंद आहे, मान्यच आहे, खूप गोड वाटतं ऐकायला. पण खरं सांगू सखे, तो आनंद डोळ्यांनी घेता येणार नाही, तो श्रवणानेच घ्यावा लागेल. आणि म्हणून दासोपंत शेवट जो करतात तो असा करतात, दिगंबरू कवणे काळे, देखतील हे माझे डोळे. त्यांना श्रवणाचा आनंद कानाने तर घ्यायचाच आहे. म्हणजे आत्म्याचा जो आत्मानंद आहे, त्याचं जे निर्गुण निराकार स्वरूप आहे ते मान्यच आहे. पण सगुणाचं वेड लागलंय असं त्यांनी स्पष्ट केलंय मध्ये. ते म्हणतात श्रीदत्ताच्या रूपाने, त्याच्या मूर्तीने माझं मन वेधलंय, आता मी काय करू. आणि मग त्यांना पश्चाताप होतोय की सगळं आयुष्य वाहत आलंय, ते आता संपत येईल, नदीसारखं खळखळत आलंय. आणि या क्षणी मला मात्र असं वाटतंय, देवा माझे डोळे कायमचे बंद होण्यापूर्वी, मृत्यूला मी कवटाळीन तत्पूर्वी, मला इतकंच माझ्या डोळ्यांना दाखव की माझे शत्रू आणि माझे मित्र जे माझ्या समोर असतील त्या दोघांनाही तेवढ्याच जिव्हाळ्यानं मी बघू शकेन. आणि असं मात्र कर की दिगंबरू कवणे काळे, देखतील हे माझे डोळे, अरी मित्र सम झाले, देह हे निदाना आले. मृत्यू समयी देह येईल, पण त्यापूर्वी एक काळ मला असा दाखव, एक वेळ मला अशी माझ्या डोळ्यांना दाखव की मी सर्वांना समसमान वृत्तीने, कोणाबद्दलही द्वेष, कोणाबद्दलही प्रेम, आकस अशी कुठलीच भावना माझ्या मनामध्ये असणार नाही, तर समसमान दृष्टीने मी दोघांना पाहीन. मी म्हटल्याप्रमाणे भगवद्गीतेमध्ये समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जितः, अशी अवस्था माझी करून टाक, इतकंच मागणं देवा तुझ्या पायी आहे. काय सुंदर मागणं मागितलं. मागावं तर असं मागावं जेणेकरून अवघ्या आयुष्याचा सगळा पट संपत जरी आला, सगळी ही सरिता सरत आली, तरी सुद्धा देव मोठ्या प्रसन्न मुद्रेनं हे दान आपल्या पदरात टाकेल. आणि दासोपंतांच्या पदरात देवाने हे दान टाकलं. अर्थ काम इतक्याच्या चर्चा मी जन्मभर केली, पण देवा पुरुषार्थ ज्याच्यामध्ये आहे, मोक्ष म्हणून जो आहे, तो मात्र माझ्या डोळ्यांना दिसेल, माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी तो मला उपभोगता यावा, त्याची साक्षात प्रकटीकरण मला पाहता यावं, इतकं मात्र देवा तू कर. आणि हे कसं पाहता येईल, हे प्रकटीकरण कसं दिसेल, तर ज्या क्षणी अरे मित्र सम झाले ही भावना मनामध्ये स्थित असेल, आणि अशा प्रकारची भावना, अशी अवस्था माझी करून टाक, असं मागणं दासोपंत या ठिकाणी देवाला मागतात. श्रवणी आनंदू माये, नयनी तो कैसा पाहे, आणिता गुणासी नये, आत्मा वो माझा संये. असं म्हणून दासोपंतांनी हे इतकं सुंदर साधं सोपं वर्णन केलंय. तत्कालीन ही भाषा 16व्या शतकातली, पण ज्ञानदेवांच्या भाषेसारखीच मोठी संपन्न आहे, त्या भाषेशी साधर्म्य साधणारी आहे. आणि म्हणून थोडासा चिंतनाचा भाग करावा लागतो. काही जणांना या भाषेची फारशी ओळख नाही, आणि म्हणून खरं म्हणजे हे चिंतन, अन्यथा समजण्यासाठी हे खूप सोपं आहे ज्यांना ही भाषा कळते. आज याच ठिकाणी थांबते. उद्या पुन्हा त्या नवीन पदासह भेटूया. संत सर्वज्ञ दासोपंत स्वामी गोस्वामी या फेसबुक पेजवर. आनंदे दत्तात्रेय देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गौ माता की जय. भारत माता की जय.
सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। जय जय रघुवीर समर्थ। धन्यवाद।